बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करताना आरोपींनी त्यांच्यावर केलेल्या अतोनात छळाचे फोटो समोर आल्यापासून संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातल्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आता होताना दिसते। अशात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी वापरलेल्या काळ्या वाहनामुळेच वाल्मिक कराडसह त्याचे 8 साथीदार आणखी अडकणार असल्याचं चित्र आहे। कारण याच वाहनात देशमुख यांच्या रक्ताचे डाग आढळलेत। मोबाईल, टी शर्ट असे जवळपास 20 पुरावे सीआयडीच्या हाती लागलेत। दोषारोप पत्रातून ही माहिती समोर आली आहे। 9 डिसेंबर 2024 ला दुपारी 3:22 सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोल नाका इथे अडवलं। त्यानंतर त्यांचं काळी जीप आणि एक कार अशा 2 वाहनांमधून अपहरण केलं। आरोपींनी प्लास्टिकचा पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर आणि काठीचा वापर केला। देशमुख यांना चिंचोली टाकळी शिव इथे घेऊन गेले। तिथे अमानुष मारहाण करत खून केला। संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह दैठणा फाटा इथे टाकून आरोपी पळून गेले होते, अशी माहिती समोर आली आहे। दुसरीकडे आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांना ज्या पाईपनं बेदम मारहाण केली त्या पाईपचे 15 तुकडे झाल्याची माहिती समोर आली आहे। या पाईपचे तुकडे तपास यंत्रणांच्या हाती लागले असून ते पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात आलेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला हत्या करण्यात आल्यापासून या हत्याकांडादरम्यान आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्यांबाबत अनेक दावे केले जात आहेत। मात्र काल संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्याची प्रत्यक्ष छायाचित्र समोर आल्यानंतर पाहणाऱ्यांना धक्का बसलाय। या संदर्भातले अनेक पुरावे न्यायालयात सादर करण्यात आलेत। वाल्मिक कराड म्होरक्या असलेल्या या टोळीने पाईपला करदोड्याने मूठ तयार करून मारहाण केली। तसंच एका लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही बेदम मारहाण केली। या पुराव्यांसह सीआयडीने कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल 66 भक्कम पुरावे जप्त केलेत। संतोष देशमुख यांना विविध हत्यारांनी अमानुष मारहाण करत आरोपी आनंद व्यक्त करत असल्याचे फोटो समोर आलेत। आरोपींपैकी एक जण संतोष देशमुख यांच्या मृतदेहासोबत फोटो काढत हसत असल्याचं सुद्धा समोर आलंय आणि या फोटोंमुळेच महाराष्ट्रात सध्या खळबळ उडाली आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।